हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पफ स्लीवची कटिंग कशी करायची, म्हणजेच फुगा भाई. तर ही सध्या भाई खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे. तर बघूया आता आपण ही भाई कशी कटिंग करायची. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला भाईची उंची बघायची किती ठेवायची. भाईची उंची 7 इंच आहे आणि दंडगेर हा त्याचा 11 इंच आहे आणि मुंडा 16 इंच आहे. बरं. तर आता ह्या पद्धतीने आपल्याला पहिले भाईची कटिंग करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण मुंडा बघूया. जो आपण कपडा घेतलेला आहे त्याला बघा, इथं मी थोडे जॉईंट मारून घेतले आहेत, कारण काही फुगा भाई असल्यामुळे कपडा जास्ती लागतो. तर जेवढा कपडा होता त्याच्यामध्ये मी थोडे जॉईंट मारून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला अस्तर नाही टाकायचं आहे. आपण डायरेक्ट पेपर कटिंग न करता पीसवर कटिंग करणार आहोत. तर हा आपला शिवून झालेला ब्लाऊज आहे. तर याचा बघू पहिले मुंडा किती आलेला आहे आपला. तर त्याच्या मुंड्याप्रमाणेच आपल्याला बाहीचा मुंडा कट करायचा आहे. तर बघा, हा 9.5च्या आसपास, म्हणजे एक रेष जास्ती म्हणजे 9.5 आपला मुंडा आलेला आहे. तर आपल्याला 9.5च्या प्रमाणे आपल्याला मुंड्याची कटिंग करायची आहे. मी टाचण्या लावून घेते, कारण का कपडा हा सिल्कचा असल्यामुळे सरकतोय. बघा, पहिले आपण सगळ्यात पहिले 9.5ची घडी करून घेऊया. हे बघा, मी 9.5ची घडी करून घेते. आता आपला किती कपडा उरतोय तेवढे आपले पफसाठी प्लेट्स येतील. म्हणजे आपला 5 इंचाचा कपडा उरतोय, म्हणजे आपल्याला 10 इंच कपडा भेटलेला आहे प्लेट्स घेण्यासाठी. बघा, हा 4 पदरी कपडा मी घेतलेला आहे. मी इथं चुकून 5.5 लिहिते, पण हा 5 इंचचा आहे. आणि बघा, मुंडा हा 9.5 इंच. 7 इंचाची बाही करायची आपल्याला तयार रेडी. तर आता हा जो काठ आहे ना, तो 3 इंचापर्यंतच घ्यायचा आहे आपल्याला. 7तून 3 गेले 4 उरतात ते. तर आपल्याला हा जो कपडा आहे ना, हा 4 इंचाचा हवा आहे. खालून ना मी जॉईंटसाठी अर्धा इंच सोडते, कारण का जेव्हा आपण त्याला काठ खालून जॉईंट करू ना, तेव्हा आपल्याला अर्धा इंच कपडा लागेल. तर वरती बघा, 4वर मार्किंग करायचे आणि त्याच्यावर आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायचे. म्हणजे आपला जो पफ असणार आहे, जो फुगा येणार आहे, हा 3 इंचाचा आला पाहिजे. त्याच्यातच आपण जी मार्जिन आहे जॉईंट करण्यासाठी जी अर्धा इंच लागते ती त्यातच आपण ॲड केलेली आहे. तर बघा, जे मेन बाही जी आहे आपली 4 इंचाची, म्हणजे 4.5 इंचाची, खालून अर्धा इंच पकडून आपण त्याच्यावर मार्किंग केली आहे. पण 3चा मी इथं डीप दिला होता कॅप हाईट, पण मी आता हा 2.25 करत आहे, कारण का हे 34 इंचाचं ब्लाऊज आहे, म्हणून मी 2.25 इंचाचा कॅप हाईट देत आहे. तर बघा, प्रत्येक छातीप्रमाणे आपल्याला कॅप हाईट बदली करावी लागते. त्या पद्धतीने मी हे चेंजेस केलेले आहे. तुम्ही माझे बाकीचे कटिंगचे फुल व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कॅप हाईट, छातीसाठी छातीसाठी किती कॅप हाईट घ्यायची हे सांगितलेलं आहे. बघा, अशा प्रकारे मी बाहीचा आकार दिलेला आहे. हा जो खड्डा आहे ना, याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंचाचं मार्जिन ठेवायचे. ह्या दोघांमध्ये आपल्याला 1.25 इंच अंतर पाहिजे आहे. हे बघा, ही वरची रेष नाही आहे, ह्या खालच्या रेषेतून आपल्याला मार्जिन घ्यायचे. बघा, आपली ही जी घडी 5 इंचाची होती, म्हणजे 5च्या अर्धा 2.5, मग मी आता 2.5 इंचावर मार्किंग केली. आपल्याला इथून प्लेट्स घ्यायला सुरुवात करायच्या आहेत. म्हणजे जर 5चा आपण प्लेट्स घेतल्या तर आपल्याला 2.5 इंच तरी कपडा उरतो, म्हणून पुढे 2.5 इंच आपण अजून वाढवलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे हा आपला फुगा तयार होईल. तर आपण कटिंग करून घेऊ. खालून एकदम सरळ करून घेऊ आपण. पैठणीचा कपडा असल्यामुळे खूप धागे निघत आहेत त्याचे. आणि जो खड्डा आहे ना पुढचा, तो आपण जेव्हा बाही जोडू त्या टायमाला आपण देऊया. ते बघा, इथे मी करेक्ट करून घेते, हा 5 इंच आहे म्हणून. वरतूनही आपल्याला एक्स्ट्रा 2.5 इंचाने सुरुवात करायची आणि खालून पण आपल्याला एक्स्ट्रा 2.5 इंचानेच सुरुवात करायची आहे प्लेट्स पाडायला. आता सगळ्यात पहिले जे आपण जे खालचे काठ आहेत ते बघू, ते एकदा रेडी करू, म्हणजे आपल्याला वरची बाही जॉईंट करता येईल. तर बघा, ते काय आहे, 11, म्हणजे 5.5 इंचाची घडी येईल माझी, आणि 2 इंच मी मार्जिन सोडते. तर बघा, एवढाच कपडा उरतोय. पण मी आत्ता तो कट नाही करणार आहे, तो मी नंतर कट करेल. आता मी फक्त 2 पट्ट्या करून घेते.
आणि ह्या पट्ट्यांना आपल्याला अस्तर लावायचं आहे. वरच्या कपड्याला आपण अस्तर नाही लावलेलं आहे, पण आपण ही जी खालची पट्टी जी तयार करतो त्याला आपल्याला अस्तर लावायचं आहे. म्हणजे अस्तरमुळे आपली शिलाई पण ती गुम शिलाई होऊन जाईल आणि जे धागे निघतात ते कपड्याचे ते पण त्याच्या आतमध्ये निघून जातील. पट्टीला आपण सगळ्यात पहिले अस्तर जोडून घेऊया. ह्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर याच्यामध्ये जरा जास्ती पफ येतो. ज्यांना जास्ती पफ हवा असतो त्यांच्यासाठी ही बाही कटिंग आहे. ज्यांना थोडा कमी हवा असतो त्यांच्यासाठी आपण वरतून जे 3 इंच मार्जिन वाढवली आहे तिथं फक्त 1.5 इंच वाढवायचे. तो व्हिडिओही माझ्या चॅनलवर आहे, कमी पफ कसा आणायचा तोही बघा. हा जास्ती पफसाठी मी यूज करते. याच्याने हा पफ खूप छान येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. आणि एक प्लेट्स बाही पण येते, त्याच्यामध्ये फक्त प्लेट्स असतात, तेही तुम्ही बघा, तोही माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तर बघा जे आपण जी डिझाईन आहे काठाची तिची जे तोंड वरच्या साईडने त्याच साईडनं पट्टी ठेवायची आहे. आता सगळ्यात पहिले आपण वरचा जो अस्तर कटिंग केला होता तो आपण जॉईन करून घेऊया. तर बघा खालून आपण 5 इंच एक्स्ट्रा कपडा आहे म्हणून आपण इथं 2.5 इंचवर मार्किंग करतोय आणि 2.5 इंचापासून आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात करू. म्हणजे ते एकदम परफेक्ट असा कपडा आपला पुरेल. याच्यामध्ये मी अस्तर यूज करत नाही आहे, डायरेक्ट आपण कपडा यूज करतोय. तुम्ही अशा पद्धतीने नेटचा ब्लाऊजसुद्धा शिवू शकतात. म्हणजे इथे कपड्याच्या ऐवजी तुम्ही नेट यूज करू शकता, तेही दिसायला खूप सुंदर दिसते. त्याचीसुद्धा आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने ड्रेसला, ब्लाऊजला, फ्रॉकला ह्या बाही यूज करू शकतात. बघा असं एखादं तुम्ही जे हे ओपनर आहे याच्या पद्धतीने छोट्या प्लेट्स तुम्ही घेऊ शकतात. ह्या प्लेट्स बघा आपण हे आता आपल्या साईडला घेत आहोत आणि जेव्हा वरच्या प्लेट देऊ तेव्हा त्या साईडने म्हणजे तिकडच्या साईडने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत, आपल्या ऑपोजिट साईडला घ्यायच्या आहेत. बघा जिथपर्यंत आपण कट मारलेला आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स घेत जायच्या आहेत. बघा बरोबर आपल्या मार्किंगच्या इथपर्यंत आपल्या प्लेट आलेल्या आहेत. आता खालून जे आपण जो अस्तरचा कपडा जो घेतला होता तो आपण जॉईन करून घेऊया. वरच्या साईडनं जॉईन करायचा आहे म्हणजे ते जे जो कपडा आपण यूज केला आहे तो मधल्या साईडला निघून जाईल. ज्या प्लेट्स पाडल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांची तोंडे ज्या साईडला आहेत त्याच साईडला राहू द्या, नाहीतर मग वरचा कपडा जॉईन करताना त्या वर खाली होऊन जातील. हे बघा एक त्याच्यावर आपल्याला एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाही कटिंग दाखवलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, एकदम छान असा पफ येतो, फिटिंग पण चांगली येते. आणि किती कपडा सोडायचा आणि किती कपडा लागेल हे नेहमी प्रश्न पडलेला असतो, तोही आपला सॉल्व झालेला आहे की आपल्याला किती एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणून. हे बघा इथे एक माझी जी चुनी आहे, जी प्लेट्स आहे ते आतल्या बाजूला गेलेली आहे, ते मी नीट करून घेते. आणि बघा अशा प्रकारे मी आता ते दोन्ही साईडला जे आपण ब्लाऊजला जे योगपट्टीला गुम शिलाई मारतो ना त्याच पद्धतीने मी ही गुम शिलाई घेतलेली आहे आणि खालची पट्टी तयार करते. बघा त्याला दोन्ही साईडने आपण दाबशिलाई देऊन घेऊ. बघा अशा पद्धतीने आपली बाही दिसत आहे. आपण जसं म्हटलं होतं की जेव्हा आपण बाही जोडू तेव्हा आपण खड्डा देऊ. तर बघा आता आपल्याला ही बाही जोडायची तर आपण इथे खड्डा देऊन घेऊया. तर आपले जो कट आहे तो निघून गेलेला आहे, तर तो नंतर आपण परत देऊया. हे बघा आता आपल्याला अशा ऑपोजिट साईडला प्लेट्स घ्यायच्या आहेत म्हणजे तो फुगा चांगला फुगेल.
आणि आपण ह्या प्लेट ज्या आहेत ना, ह्या डायरेक्ट कपड्यावरच घेत आहेत मुंडा जोडताना. कारण का जर पहिले प्लेट्स घेतल्या ना, तर त्यांचा आकार पूर्ण चेंज होतो आणि आपल्याला त्यांना आकार देताना भरपूर कपडा कट होतो आणि मग ती फिनिशिंग पण येत नाही. एक कमी जास्ती दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्लेट्स ज्या आहेत ना, ह्या नेहमी मुंड्यावर ठेवूनच म्हणजे शोल्डरला ठेवूनच घ्यायच्या आहेत. म्हणजे तेव्हा त्या दिसायला एकदम परफेक्ट दिसतात. तुम्ही जर पहिले प्लेट्स पाडल्या ना, तर त्याच्यामध्ये जी फिनिशिंग आहे ना, ती येणार नाही तुम्हाला आणि प्लेट्स ह्या वरती खाली होत जातात. दोन्ही ज्या चुन्या आहेत त्या मी एकमेकांना ऑपोजिट घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा जो पफ आहे तो चांगला दिसून येईल. बघा, तुम्हाला मी एकदम अतिशय सावकाश पद्धतीने दाखवत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली बाही जॉईंट झालेली आहे. बघा, हा किती सुंदर असा पफ आलेला आहे. तो हा पफ आहे ना, तो घातल्यावर खूप सुंदर दिसतो. तुम्हाला मी पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. जेव्हा फिटिंग करू ना, तेव्हा आपण जो खालचा एक्स्ट्रा कपडा जो सोडलेला आहे ना, तो बरोबर जाईल फिटिंगमध्ये आणि एक्स्ट्रा उरलेला आपल्याला कट करून टाकायचा आहे. बघा, कप्सवाला ब्लाऊज आहे. पफ खूप छान आलेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे कप्सवाला. त्याला मी डोरी पायपिंग केलेली आहे. पंचकोनी हा असा गळा दिलेला आहे दोन्ही साईडनं, मागच्या साईडनं आणि पुढच्या साईडनं. तर बघा, असा हा सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. घातल्यावर हा खूप सुंदर दिसतो. तुम्हाला मी पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग दाखवते, ब्लाऊज कसा झाला आहे तो. ह्या पद्धतीने एकदा नेहमी करून बघा. फिटिंगच्या टायमाला जो एक्स्ट्रा कपडा आपला जो निघेल तो तुम्ही कट करून टाका. हे बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपली पूर्ण फिनिशिंग झालेली आहे ब्लाऊजची. ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, बाही कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. अशा पद्धतीने पफ स्लीव्स नक्की शिवून बघा. थँक्यू.